नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचं जे प्रकरण आहे 9वं प्रकरण आपण याचा अभ्यास करणार आहोत आणि प्रकरणाचं नाव काय आहे मुलांनो? समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हे खूप छान प्रकरण आहे मुलांनो. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण बघूया. समप्रमाण म्हटलं म्हणजे काय आहे ते मुलांनो? इक्वल क्वांटिटी आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर एक कमी होते तर एक जास्त होते. म्हणजे बघा मुलांनो, आपण समप्रमाण म्हटलं तर आपण बघूया. जसं समप्रमाणामध्ये बघा मुलांनो, की आपण एक उदाहरण घेऊया जुळ्या मुलांचं. तर समजा जुळ्या मुलांमध्ये एकाच मुलाची समजा वाढ झाली, तर ऑटोमॅटिक दुसऱ्या मुलाची पण काय होईल मुलांनो? वाढ होईल. हेच समप्रमाणाचं उदाहरण आहे. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर बघा, तुम्ही बागेमध्ये जातच असाल मुलांनो, तर बागेमध्ये गेल्यावर तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारची झुले असतात. तर त्याच्यात बघा एखादं झुलं तुम्ही म्हणजे आता सीसॉ बघितलं असेल, तर सीसॉवर काय होते मुलांनो? एका साइडला समजा खालच्या बाजूला एक मुलगा बसला, तर तो दुसरा साइड आहे तो कसा वर जातो. म्हणजे ते प्रमाण सारखं असते का? नाही. म्हणजे एकाची संख्या वाढली तर दुसऱ्याची संख्या काय होते? कमी होते आणि एक कमी झाला तर दुसरा वाढतो. त्यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. तर बघा मुलांनो, आपण समप्रमाण म्हणजे काय असतं हे आपण बघितलं आहे. आता आपण आपल्या प्रकरणाचं जे दुसरं टॉपिक आहे व्यस्त प्रमाण, हे आपण बघणार आहोत आणि व्यस्त प्रमाणालाच काय म्हणतात मुलांनो? इन्व्हर्स प्रपोर्शन. तर बघा हे व्यस्त प्रमाण हे समजण्यासाठी अतिशय सोपी उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे. जसं आपण गार्डनमध्ये जातो, तर गार्डनमध्ये गेल्यावर बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झुले जे असतील ते बघितलेलं आहे. तिथे स्लाइड्स असतात. तर आता स्लाइड्स असतात, स्विंग्स असतात, वेगवेगळे झुले असतात. तर त्याच्यातच बघा एक सीसॉ सुद्धा असतो. तर सीसॉमध्ये काय असते मुलांनो बघा, समजा सीसॉमध्ये ह्या साइडला समजा एक मुलगा बसला. समजा सीसॉला ह्या साइडला समजा एक मुलगा बसला, तर दुसरा मुलगा हा ह्या साइडला जातो. आणि समजा एक मुलगा समजा ह्या साइडला गेला, काय होतं ते इन्व्हर्सली प्रपोर्शन आहेत. म्हणजे बॅलन्स समप्रमाण राहतो का नाही? एक खाली गेला की दुसरा ऑटोमॅटिक वर जातो. इथे बघा हा खाली गेला तर दुसरा वर झालेला आहे. तर यालाच आपण काय म्हणतो? व्यस्त प्रमाण म्हणतो. यालाच आपण इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणतो. याच्यात समप्रमाण नसतं. याच्यामध्ये काय होते मुलांनो? एकाची समजा संख्या वाढली तर दुसऱ्यांची संख्या काय होते? कमी होते. समजा एकाची किंमत वाढली तर दुसऱ्याची किंमत काय होते? कमी होते. तर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहेत, हे समप्रमाण नाही आहेत. म्हणून यालाच आपण काय म्हणतो? व्यस्त प्रमाण म्हणतो. तर बघूया याचं आपण मुलांना स्पष्टीकरण बघूया, म्हणजे अजून तुम्हाला छान क्लिअर होईल. बघा, वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहेत. किती खड्डे? 90 खड्डे खणायचे आहेत. तर 90 खड्डे खणायचे आहेत आणि त्यासाठी काही स्वयंसेवक जमलेले आहेत. कारण खड्डे भरपूर असल्यामुळे मग काही स्वयंसेवक जमलेले आहेत आणि एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो. असे आपल्याला 90 खड्डे खणायचे आहेत. तर एक स्वयंसेवक काय करतो? रोज एक खड्डा खणतो. तर 15 स्वयंसेवक ते खड्डे खणायला किती दिवस लागतील? तर आपण काय करूया, नंबर ऑफ जे डिग्स आहेत, खड्डे आहेत, त्या खड्ड्यांच्या संख्या आणि भागीला काय करूया, किती स्वयंसेवक करत आहेत? तर 15. तर आपल्याला 6 दिवस लागतील. समजा मुलांनो बघा 10 स्वयंसेवक ते खड्डे खणत आहेत. तर खड्डे यांची संख्या किती आहे? 90 आहे. तर 90 आणि छेदामध्ये 10 येईल, म्हणजे इथे 9 दिवस लागतील. तर बघा हे 2 आपण उदाहरण बघितलं आहे. म्हणजे संख्या बघा, खड्ड्यांची संख्या तर सारखीच आहे, 90च आहे. पण इथे काय झालं, स्वयंसेवक जे आलेले आहेत, तर त्या स्वयंसेवकांची संख्या काय झाली आहे? व्हॅरी झालेली आहे, चेंज झालेली आहे. समजा स्वयंसेवक 15 आहेत, तर आपल्याला 6 दिवस लागतील ते खड्डे खणायला. आणि समजा स्वयंसेवक 10 आहेत, तर ते खड्डे खणायला आपल्याला 9 दिवस लागतील. तर याच्यामध्ये बघा काय लक्षात येत आहे तुम्हाला? संख्या वाढत आहे, एक संख्या वाढत आहे, तर दुसरी संख्या कमी होत आहे. इथे बघा मुलांनो, जसा स्वयंसेवकांची संख्या काय झाली आहे? इथे वाढली आहे. तर जो दिवस आहे तो कसा झालेला आहे? दिवस किती लागतील ते कमी झालेले आहे. इथे बघा स्वयंसेवकची संख्या 10 झालेली आहे, तर दिवस किती लागणार आहेत? दिवसांची संख्या किती झालेली आहे? कमी झालेली आहे. यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. म्हणजे एक संख्या वाढली तर दुसरी संख्या कमी होत आहे. तर बघा, स्वयंसेवकांची संख्या आणि खड्डे खणण्यासाठी लागणारे दिवस हे समप्रमाणात
आहेत का? आहेत का मुलांनो समप्रमाणात? असं होत आहे का की स्वयंसेवक 15 लागत आहेत, तर दिवस सुद्धा 15 लागत आहेत. इथे स्वयंसेवकांची संख्या 10 आहे, तर दिवस सुद्धा 10च लागत आहेत का? हे समप्रमाणात आहेत का स्वयंसेवकांची संख्या आणि लागणारे दिवस? नाही. हे समप्रमाणामध्ये नाही आहेत. यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. कारण स्वयंसेवकांची संख्या वाढली तर इथे दिवसांची संख्या काय होत आहे? कमी होत आहे. त्याच्यामुळेच याला आपण समप्रमाण म्हणू शकत नाही. म्हणून इथे बघा जे विचारलेल्या स्वयंसेवकांची संख्या आणि खड्डे खणण्यासाठी लागणारे दिवस हे समप्रमाणामध्ये आहेत का? नाही. हे समप्रमाणामध्ये नाही. स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात. या उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर कामाचे दिवस कमी होतात. बघा इथे जे 15 स्वयंसेवकांची संख्या 15 आहे, तर दिवस काय झाले इथे कमी झाले. आता स्वयंसेवकांची संख्या समजा इथे कमी केली, स्वयंसेवकांची संख्या कमी केली, 10 केली, तर दिवस इथे कसे झाले कमी 9 हे दिवस काय झाले वाढले. आणि पहिल्या ह्याच्यात बघा 15 स्वयंसेवकांची संख्या वाढवली, 15 केली, तर दिवस जे आहेत ते कसे झाले कमी झाले. आणि स्वयंसेवकांची संख्या जेव्हा कमी केली, 10 केली, तर जे दिवस आहे ते काय झाले दिवसांची संख्या इथे वाढली आहे. म्हणून यालाच आपण समप्रमाण म्हणत नाही, याला व्यस्त प्रमाण म्हणतो. स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात. या उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर जे दिवस आहेत ते काय होतात कमी होतात. तर बघा यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. समप्रमाण म्हणत नाही. तर बघा ह्या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल. आणि बघा स्वयंसेवक व दिवस ह्यांचा गुणाकार कसा आहे? स्थिर आहे. या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत असं म्हणतात. बघा स्वयंसेवक आणि दिवस यांच्या संख्यांचा जो गुणाकार आहे मुलांनो, यांचा गुणाकार जो आहे तो कसा आहे? स्थिर आहे. आणि या संख्या व्यस्त प्रमाणात आहे असं आपण म्हणतो. याला काय म्हणतो? यांचा जो गुणाकार स्थिर असल्यामुळे ह्यालाच आपण गुणाकार व्यस्त म्हणतो, समप्रमाण म्हणत नाही. तर नक्कीच मुलांनो तुम्हाला व्यस्त प्रमाण म्हणजे काय आहे हे समजलं असेल. हे अजून चांगल्या रीतीने समजायसाठी आपण याच्यावर आधारित काही उदाहरण बघूया. तर बघा उदाहरण बघूया. एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात. तर 15 मजुरांना किती मुलांनो? 8 तास लागतात. तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? तर बघा 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? मोठी भिंत बांधायची आहे, 15 मजुरांना 8 तास लागत आहेत, तर 12 मजुरांना काय होईल मुलांनो? ती संख्या किती लागतील तास? कमी लागतील. त्यांच्यापेक्षा तासाची संख्या कशी कमी लागेल मुलांनो? कारण इथे मजुरांची संख्या जास्त आहे. तर बघूया याचं आपण स्पष्टीकरण बघूया. उकल बघूया. मजुरांची संख्या वाढल्या की कामाचे तास काय होतात? कमी होतील. मजुरांची संख्या व त्यांना लागणारा वेळ याचे प्रमाण कसे आहे? व्यस्त आहे. यालाच काय म्हणतो आपण? व्यस्त प्रमाण म्हणतो. आणि मजुरांची संख्या आणि भिंत बांधायला लागणारे तास यांचा गुणाकार कसा आहे? स्थिर आहे. आता x या चलाचा वापर करून हे उदाहरण आपण सोडवूया. आपण इथे x हे मानलेलं आहे. तर 12 मजुरांना आपल्याला काय काढायचं इथे? की 12 मजुरांना काम करायला किती तास लागतील? तर आपण x तास लागतील असं आपण मानूया. आपण 12 मजुरांना काम करायला x तास लागतील असं मानूया. म्हणून बघा 12 मजुरांना x तास लागतात असे मानूया. आणि 15 मजुरांना 8 तास लागतात हे आपल्याला दिलेलंच आहे. त्याचं आपण व्यस्त करूया. आता बघा 12 मजुरांना x तास लागतात. म्हणजेच याचं 12x बरोबर 15 गुणिला 8. कारण 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना x तास लागतात. मग बघा 12x बरोबर 15 गुणिला 8 केलं. 15 गुणिला 8 केल्यावर 15 आठी 120 होतात मुलांनो. म्हणजे x बरोबर किती येईल? 120 भागीला 12 करूया. म्हणजे किती येईल? 12 म्हणजे x ची किंमत किती येईल? 10 येणार आहे. म्हणजेच यावरून 12 मजुरांना भिंत बांधायला 10 तास लागतील. तर कसं सोडवलं आहे मुलांनो बघा. आपण इथे 15 मजुरांना 8 तास लागतात. तर आपण 12 मजुरांना आपण x तास लागतात. म्हणून आपण काय केलेलं आहे? 12 गुणिला x बरोबर 15 मजुरांना किती तास लागतात मुलांनो? 8 तास.
आणि मग याला सोडवलेलं आहे 12 गुणिला x म्हणजे 12x बरोबर 15 गुणिला 8 किती झालं 120 झालं. म्हणून x बरोबर किती येईल 120 भागिला 12. तर इथे x बरोबर 12 आहे 120. म्हणून आपण म्हणूया की 12 मजुरांना तेच काम करायला काय लागेल तास जो आहे तो कमी लागेल की जास्त लागेल मुलांनो. इथे मजुरांची संख्या जास्त होती तर तास कमी लागला आणि इथे बघा 12 मजुरांची संख्या जेव्हा कमी केली तर जो लागणारा तास आहे तो कसा तासाची संख्या वाढलेली आहे 10 तास इथे लागणार आहेत. अशा प्रकारे बघा मुलांनो हे उदाहरण आपण इथे बघितलेलं आहे. आता याच्यावर आधारित अजून दुसरं एखादं उदाहरण बघूया मुलांनो. एका शेतीची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 12 मजुरांना किती दिवस लागतील? बघा एका शेताची खुरपणी करण्यासाठी बघा एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 5 मजूर आहेत त्यांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? बघा इथे खुरपणी करायची आहे शेतांची आणि 5 मजुरांना त्या 12 दिवस लागत आहेत इथे. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. सोबतच 15 मजुरांना किती दिवस लागतील हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर बघा मुलांनो मजुरांची संख्या वाढली की काय होणार आहे इथे कामाचे दिवस कमी होतील आणि मजुरांची संख्या आणि त्याला लागणारा जो वेळ आहे ते काय आहेत व्यस्त आहेत ते समप्रमाण नाही आहेत आणि त्यांचा जो गुणाकार आहे तो कसा आहे स्थिर आहे. म्हणून x या चलाचा वापर करून आपण हे उदाहरण आता सोडवूया. आणि 6 दिवस मजुरांना किती लागतील बघा इथे 6 मजुरांना किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. तर म्हणून आपण 6 मजुरांना x दिवस लागतील असं आपण इथे मानूया आणि मग त्याचं समीकरण त्याचं आहे ते आपण सोडवूया. बघा 5 मजुरांना 12 दिवस लागतात आणि 6 मजुरांना x दिवस लागतात. मग काय करूया इथे बघा 6 गुणिला x बरोबर 5 गुणिला 12. मग याला कसं सोडवलेलं आहे मुलांनो बघा 6 गुणिला x बरोबर 5 गुणिला 12 म्हणजे बघा 6x 12 सखम 12 पंचे 60 म्हणजे x बरोबर किती येईल. तर आपण इथे काय येणार आहे की 6 मजुरांना 10 दिवस लागतील हे आपलं उत्तर इथे येणार आहे की 6 मजुरांना किती दिवस लागले मुलांनो 10 दिवस लागले आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. बघा यावरून 6 मजुरांना शेतीची खुरपणी पूर्ण करायला 10 दिवस लागतील. आता त्याच्यानंतर बघा इथे एक प्रश्न आता आपण सोडवलेला आहे. त्याच्यात आता दुसरा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे की 15 मजुरांना किती दिवस लागतील. तर आपण 15 मजुरांना किती दिवस लागतील आपण y मानूया. बघा तसेच 15 मजुरांना शेतीची खुरपणी पूर्ण करण्यासाठी y दिवस लागतात. आपण आधी काय म्हटलं होतं इथे आपल्याला शेतीची खुरपणी पूर्ण करण्यासाठी 5 मजदुरांना 12 दिवस लागतात. तर आपल्याला काय विचारलं होतं इथे 6 मजदुरांना किती दिवस लागतील. तर आपण 6 मजदुरांना किती दिवस लागतील तर ते x पकडलं होतं आणि x चं उत्तर आपलं 10 आलं म्हणजे 6 मजुरांना 10 दिवस लागतील. पण दुसरा प्रश्न अजून त्याच्यात होता मुलांनो की 15 मजदुरांना किती दिवस लागतील. तर 15 मजदुरांना किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे मुलांनो. तर आपण त्याला y दिवस मानलेला आहे. म्हणून बघा 15 मजुरांना शेतीची खुरपणी पूर्ण करण्यास y दिवस लागतात असं आपण मानूया. आणि मग बघा म्हणून 15 गुणिला y बरोबर 5 गुणिला 12 इथे घेतलेला आहे. कारण आपल्याला 5 मजुरांना 12 दिवस लागतात ही संख्या आपल्याला इथे दिलेली आहे. मग बघा 15 गुणिला y 15y केलेला आहे आणि 12 गुणिला 5 मग याला कशा प्रकारे सोडवलं मुलांना बघा 15y बरोबर 12 गुणिला 5 आणि मग इथे y बरोबर काय केलेलं आहे मुलांना 12 गुणिला 5 आणि छेदामध्ये 15. मग बघा 5 1 5 5 3 15 आणि बघा मग 12/3 राहिलेला आहे म्हणजेच 3 1 3 3 4 12 म्हणजे y ची किंमत किती आली मुलांना इथे 4 आलेली आहे. म्हणून आपण मग y बरोबर 4 यावरून 15 मजदुरांना 4 दिवस लागतील. समजलं मुलांना. बघा अजून एकदा आपण बघूया.
आपल्याला हा जो इथे 2 प्रश्न विचारलेले होते थोडा ट्रिकी आहे. आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे आपल्याला एका शेतीची खुरपणी पूर्ण करायला 5 मजुरांना 12 दिवस लागतील. तर आपल्याला 6 मजुरांना किती दिवस लागतील? तर ते आपल्याला काढायचं होतं. तर आपण काय केलं होतं मुलांनो त्याच्यामध्ये आपण 6 मजुरांना किती दिवस लागतील तर त्याला आपण x पकडलेलं होतं आणि मग त्याच्यावरून आपण समीकरण घेतलं होतं मुलांनो आणि x ची किंमत आपण 10 काढली होती. तर आपण कसं केलं होतं मुलांनो की 5 गुणिला 12 बरोबर 6 गुणिला x केलं होतं आणि मग x बरोबर किती आलं होतं मुलांनो 5 गुणिला 12 छेदामध्ये 6. याला असंही करू शकतो आपण 6 एक 6 sin दुने 12 5 दुने 10. मग आपण x ची किंमत 10 काढली होती. x आपण काय मानलं होतं 6 मजदुरांना लागणारे दिवस. म्हणून 6 मजदुरांना लागणारे दिवस किती आलं होतं मुलांनो 10 दिवस. आता आपला दुसरा प्रश्न होता इथे 15 मजदुरांना किती दिवस लागतील हे काढायचं होतं. तर आपण काय केलं होतं 15 मजदुरांना लागणारे दिवस आहेत त्याला आपण इथे y मानलं होतं मुलांनो. याला x मानलं, याला y मानलं आणि याच्यावरून समीकरण कसं बनवलं आपण 15 गुणिला y बरोबर आपण 5 गुणिला 12 घेतलं होतं मुलांनो. म्हणजे त्याला सोडवलं तर y बरोबर 5 गुणिला 12 आणि छेदामध्ये इथे 15 आलं होतं. मग आपण काय केलं मुलांनो 5 1 5 5 3 15 आणि 3 1 3 3 12 म्हणजे y ची किंमत किती आली आहे 4 दिवस ही किंमत आलेली आहे. y म्हणजेच आपण 15 मजुरांना लागणारे दिवस किती लागतात हे आपण इथे काढलेलं होतं मुलांनो. तर बघा अशा प्रकारे मुलांना आपण हे उदाहरण बघितलं आहे व्यस्त प्रमाणाचं आणि नक्कीच तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. अशा प्रकारच्या उदाहरणांचा मुलांनो तुम्ही सराव करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. फक्त आपण जेव्हाही आपल्याला प्रॉब्लेम्स आले तर आपण बघायचं प्रश्नाला ओळखायचं की ती समप्रमाणाचं आहे की व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे आणि त्याच्यानुसार हे उदाहरण आपण सोडवायचं आहे मुलांनो. समप्रमाणाचं उदाहरण असलं तर त्याला आपण गुणाकार समप्रमाणाचं समजा उदाहरण असलं तर आपण काय करतो त्याचं गुणोत्तर रूपात मांडणी करून ते समीकरण घेऊन आपण सोडवतो आणि बघा व्यस्तमध्ये असलं तर अशा प्रकारे आपण सोडवतो. तर आता बघा मुलांनो आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत आज. याच्यामध्ये आपल्याला आपण बघा समप्रमाण बघितलं, व्यस्त प्रमाण बघितलं आणि आता आपल्याला काय शिकायचं आहे मुलांनो? भागीदारी. तर बघा भागीदारीलाच काय म्हणतो आपण पार्टनरशिप म्हणतात. तुम्ही खूपदा आपल्या डेली लाईफमध्ये हा शब्द बघा ऐकला असेल भागीदारी किंवा जसं बिल्डर्स वगैरेच्या याच्यामध्ये पण असतं किंवा बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये भागीदारी असते. तर बघा मी तुम्हाला सांगते शॉर्टमध्ये भागीदारी म्हणजे बघा, आपल्याला समजा काही बिझनेस करायचा आहे किंवा कोणता व्यवसाय करायचा आहे. आपण व्यवसाय करतो तर एकपेक्षा जास्त लोकं मिळून जेव्हा तो व्यवसाय करतात, तर आपल्याला व्यवसाय करायचा तर व्यवसायासाठी काय-काय लागतं मुलांना आपल्याला त्यासाठी भांडवल लागतो, कच्चा माल लागतो, जागा लागतो. मग एवढं सगळं एकटं मिळून होत नाही, तर आपण एकापेक्षा जास्त जण मिळून जेव्हा तो व्यवसाय करतात, बिझनेस करतात, कोणताही कामधंदा करतात, तर तेव्हा जितके लोकं मिळून करतात ते काय झालं त्यांचं पार्टनरशिप झाली त्यालाच आपण भागीदारी म्हणतो. मीन्स इन्व्हेस्टर्स किती जण इन्व्हेस्ट करतात. तर बघा जसं आता बघा भागीदारीसाठी अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला. सपोज रमेश आणि सुरेश नावाचे 2 मुलं आहेत किंवा 2 माणसं आहेत. एक रमेश आहे आणि एक सुरेश आहे. रमेश आर फॉर रमेश आणि हा एक एस फॉर सुरेश. तर यांना बघा एक शॉप किराणा शॉप उघडायचा आहे. यांना एक किराणा शॉप उघडायचा आहे. तर बघा आता यांना हे शॉप उघडायचं आहे. ते दोघंही मिळून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. म्हणून हे यांची काय झाली ह्या दोघांची याच्यामध्ये भागीदारी आहे. हा जो शॉप उघडायसाठी हे दोघं रमेश आणि सुरेश काय करत आहेत आपलं इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आपला पैसा याच्यात लावत आहेत. म्हणून हे त्यांचं काय झालं हे यांची काय आहे पार्टनरशिप आहे त्यालाच म्हणतो आपण भागीदारी. पण आता याच्यासाठी बघा किती पैसा लावत आहेत. जितका ते पैसा लावतात त्यालाच आपण काय म्हणतो भांडवल. बघा कोणतेही बिझनेस असो, व्यवसाय असो, काही सुरू करायचं तर आपल्याला भांडवल खूप आवश्यक आहे. आता बघा छोटेसे बिझनेस असले तर आपल्याला तेवढंही भांडवल नाही लागत. पण जसं-जसं आपण मोठे बिझनेस असतात, आता किराणा शॉप म्हणा किंवा अजून शॉपिंग मॉल्स असतात किंवा फ्लॅट स्कीम वगैरे असतात. असे वेगवेगळे जे बिझनेस असतात, तर त्याच्यामध्ये खूप सारे पार्टनर्स असतात आणि पार्टनर्स 2-3 पार्टनर्स किंवा नंबर ऑफ पार्टनर्स असतात आणि ते आपलं पैसा इन्व्हेस्ट करतात, तेवढं भांडवल ते लावतात आणि मग ते बिझनेस करतात.
आणि मग ते बिझनेस केल्यावरही बघा मुलांनो, मग त्यांना प्रॉफिट मिळतो. तो प्रॉफिटही ते इक्वली डिस्ट्रिब्यूट करतात का? नाही. ज्यांनी ज्या प्रकारे किंवा जितका जास्त भांडवल इन्व्हेस्ट केलेलं आहे, तेवढा जास्त प्रॉफिट त्यांना मिळतो. तर इथे बघा, तुम्हाला याच्यावरून अजून छान इझिली समजेल. तर बघा, हा रमेश आणि सुरेश आहे. यांना किराणा शॉप उघडायचा आहे. तर रमेशनी बघा, समजा मुलांनो, ₹10,000 इन्व्हेस्ट केले. आणि इथे सुरेश आहे. सुरेशने ₹5,000 इन्व्हेस्ट केले. तर बघा, रमेशने काय केले मुलांनो, ₹10,000 इन्व्हेस्ट केले आणि सुरेशने ₹5,000 इन्व्हेस्ट केले. तर हे जेवढे पैसे यांनी लावले, तर ह्यांनाच आपण काय म्हणू, हा जो पैसा लावलेला आहे यांनी, तर हा पैसाच म्हणजे काय झालेला आहे, याला आपण म्हणतो भांडवल. जितका पैसा ते लावतात त्याला काय म्हणतात, भांडवल, किंवा तेवढा पैसा त्यांनी काय केलाय, गुंतवलेला आहे. गुंतवणूक केलेली आहे म्हणतो आपण, है ना? तेवढा पैसा त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे. आता मग तो तेवढा इन्व्हेस्ट करून त्यांनी किराणा शॉप ओपन केलं. मग किराणा शॉप ओपन केला आणि त्यांना ॲट द एंड ऑफ इयर, वर्षाच्या शेवटी मुलांनो, ₹3,000 फायदा झाला. किती रुपयाचा फायदा झाला मुलांनो? जो प्रॉफिट झालेला आहे, नफा झालेला आहे, फायदा झालेला आहे, तो किती झाला? ₹3,000 फायदा झालेला आहे. तर बघा, तुमच्या लक्षात आलं का मुलांनो, भागीदारी म्हणजे काय? भांडवल किंवा गुंतवणूक म्हणजे काय, एवढंही तुम्हाला समजलं. आता नफा. आता मला सांगा मुलांनो, हा जो नफा 3,000चा झाला, तर हे दोघंही इक्वली डिस्ट्रिब्यूट करतील का? म्हणजे रमेशही तेवढाच ₹3,000 घेईल, सारखाच फायदा घेईल, आणि सुरेशही सारखाच फायदा घेईल का? नाही, तसं नाही होणार. कारण इथे रमेशने जास्त पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणून रमेश काय करेल? जास्त प्रॉफिट घेईल, जास्त फायदा घेईल, आणि सुरेश जो आहे तो थोडा कमी कमी फायदा घेईल. फायदा आल्यावर जी रक्कम आहे ती रमेश जास्त घेईल आणि सुरेश कमी घेईल. तर त्यांचा नफा जो काढायचा आहे तो पण आपण कसा काढूया मुलांनो? बघा, नफा काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल? यांचे जे प्रमाण आहे गुंतवणुकीचं, त्याचं आपल्याला प्रमाण घ्यावं लागेल, प्रमाण लिहावं लागेल, आणि त्याच्या प्रमाणाचं संक्षिप्त रूप छोट्यात छोटी घ्यावं लागेल. तर बघा, रमेश आणि सुरेश यांचं आपण जेव्हा प्रमाण घेऊया मुलांनो, तर बघा प्रमाण कसं घेऊया? 10,000 आणि सुरेशचं आहे 5,000. तर यांचं आपण अशा प्रकारात यांचं रेशोमध्ये लिहूया, प्रमाणामध्ये लिहूया. मग इथे बघा किती येईल याचं? हे 3 आणि हे 3 कट होईल. 5 एक 5, 5 दुने 10. याचा जो रेशो आलेला आहे ते काय आहे? 2:1. किती आलेलं आहे मुलांनो? 2:1 हे याचं प्रमाण आलेलं आहे. तर बघा, 2:1 हे याचं प्रमाण आल्यावर म्हणजे आपण याच्यावरून याचा नफा ठरवू शकतो, की जो 2 भाग आहे तो रमेश घेईल आणि 1 भाग काय घेईल? सुरेश घेईल. मग बघा, याचं जे आलेलं आहे प्रॉफिट, तर मग 2 अधिक 1 किती होईल? 3 होईल. म्हणजेच आपल्याला जे नफा आहे त्याचे किती? 3 भाग करावे लागतील. मग नफा किती आहे मुलांनो? 3,000 आहे. आता 3,000चे 3 भाग म्हणजेच काय होईल? आपल्याला 3,000चे 3 भाग म्हणजेच 3,000ला आपल्याला 3 नी डिवाइड करावं लागेल. म्हणजेच आपला ₹1,000 येईल. म्हणजे जो प्रॉफिट प्रत्येकाला आहे ₹1,000 आहे. तर आता 1,000 हा प्रॉफिट झाला, तर 1,000 मधून बघा, जो रमेशचा आहे तो 2:1 आलेला आहे आपलं जे प्रमाण, म्हणून रमेश किती घेईल मुलांनो? 1,000 गुणिले 2 म्हणजे रमेश घेईल ₹2,000 घेईल, आणि सुरेश आहे तो किती घेईल? ₹1,000 घेईल. तर बघा, याचं डिटेल आपण अजून प्रॉब्लेम बघूया, सोडवूया, तर तुम्हाला अजून जो कन्सेप्ट आहे तो चांगल्या प्रकारे समजेल. फक्त भागीदारी म्हणजे काय आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भांडवल म्हणजे काय आहे, नफा म्हणजे काय असतो, आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम आल्यावर आपण काय करतो? त्याचं गुणोत्तरमध्ये लिहितो, त्याचा रेशो काढतो छोट्यात छोट्यातला, आणि मग आपण त्याचं काय काढतो? प्रॉफिट काढतो, आणि मग तो प्रॉफिट इक्वली किती डिस्ट्रिब्यूट होतो ते बघतो. पण प्रॉफिट हा इक्वली डिस्ट्रिब्यूट होतो का? नाही. इक्वल इन्व्हेस्टमेंट असली तर प्रॉफिट कसा होईल? दोघांनाही सारखा जाईल, आणि जी भागीदारी किंवा ज्यांनी जास्त पैसा इन्व्हेस्ट केला आहे त्याला जास्त प्रॉफिट होईल. तर बघूया मुलांनो, आपण आता भागीदारी म्हणजे काय होते हे बघूया. एखादा व्यवसाय चालू करतो. बघा, आता तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आहे, पण आपण स्लाइडनुसार जाऊया. एखादा व्यवसाय चालू करताना जागा,
कच्ची सामग्री इत्यादीसाठी आपल्याला पैसा लागतात. विदाऊट मनी, विदाऊट पैसा आपण कोणताही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. तर त्या रकमेला काय म्हणतो भांडवल, आणि जो पैसा त्याच्यात इन्व्हेस्ट करतो त्यालाच आपण काय म्हणतो भांडवल म्हणतो. आणि अनेकदा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात. तर बघा खूपदा काय इन्व्हेस्टर्स जे असतात ते जास्त असतात. भागीदारी कशी असते? जास्त असते. कारण व्यवसाय हा कसा असतो? मोठा असतो आणि त्याला लागणारी रक्कमही जास्त असते. तर मग तेवढं इन्व्हेस्ट करू शकत नाही मुलांनो. म्हणून बघा अनेकदा 2 किंवा अधिक अधिक मिळून भांडवल गोळा करतात. म्हणजेच त्या व्यक्ती भागीदारीच्या गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात. म्हणजेच त्या व्यक्ती काय आहे? भागीदारीत गुंतवणूक, भागीदारीमध्ये इन्व्हेस्टमेंट, पार्टनरशिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करून काय करतात? ते व्यवसाय सुरू करतात. आणि भागीदारीच्या व्यवसायात बँकेमध्ये भागीदारांचे संयुक्त खाते असते. बघा बँकमध्ये काय असते? भागीदारांचे संयुक्त खाते असतात आणि त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते, त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा याचे वाटप केले जाते. आणि बघा त्या व्यवसायासाठी बघा भांडवलाची ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली आहे, गुंतवणूक केलेली आहे, त्याच प्रमाणामध्ये व्यवसायात झालेला जो नफा होईल किंवा प्रॉफिट होईल त्याचे वाटप केले जाते. तर यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? भागीदारी म्हणतो.